निफाड तालुक्यातील भरोस फाटा ते कोळपेवाडी या रस्त्यावर सुरू असलेल्या पुलांच्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य बातमी अशी, भरोस फाटा ते कोळपेवाडी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर नांदगावकडे जाणाऱ्या रस्त्याला लगत एका पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे 10 ते 12 दिवस झाले आहेत. तरीही आजपर्यंत पुलावर पाणी मारणे किंवा अत्यावश्यक देखभाल करण्यात आलेली दिसत नाहीत. तज्ज्ञांच्या मते काँक्रिटीकरण बांधकामानंतर योग्य पद्धतीने क्युरिंग म्हणजेच पाणी मारणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा काँक्रिटीकरण मजबूती कमी होण्याची शक्यता असते. यामुळे भविष्यात या पुलाच्या मजबूतीवर परिणाम होऊन मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांची प्रतिक्रिया अशी आहे की राजाराम पाटील मेमाने, कैलास गायकवाड, अंबादास पवार आणि दशरथ वावधाने यांच्यासह अनेक नागरिकांनी या कामाबाबत चिंता व्यक्त केली आहे. मागणी अशी आहे नागरिकांची संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पुलाच्या कामाची चौकशी करावी, तसेच बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशा जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवालही स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा पोलीस टाइम न्यूज 24. काजी सलीम, येवला. आणि सदर रिपोर्ट ही पत्रकार जंजीर कादरी, भरोस फाटा यांच्याकडून मिळाली होती. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, बातमी लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघूया स्थानिक ग्रामस्थांची काय मागणी आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. रस्त्याजवळच्या मोरीचं कोळपेवाडी रोड हे जे बांधकाम 8 दिवस झाले, याच्यावर एक थेंबर पाणी मारलेलं नाही. भविष्यात हा पूल कधी पडू शकतो. जर सर्वसामान्यांच्या जीविताला धोका आहे तर त्वरित कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्वरित लक्ष देऊन याच्यावर पाणी मारण्याची कृपा करावी. नाहीतर काही अपघात घडू शकतात. त्याला लवकरात लवकर पाणी मारण्याची व्यवस्था केली पाहिजे. शिर्डी ते विंचूर रोड आहे. भरोस फाट्यापासून अर्धा किलोमीटरवर हे काम चालू आहे. भविष्यात जर असे पूल बांधून त्याला पाणी न मारता जर पूल बांधले तर भविष्यात केव्हाही अपघात घडू शकतो. तर शासनाने त्वरित याचा कॉन्ट्रॅक्टर कोणी दखल घेऊन या कामाची चौकशी करण्यात यावी व या पुलाला पाणी मारण्याची व्यवस्था करावी. नाही तर भविष्यात हा पूल कधी कोसळू शकतो. तर शासनाने हा महामार्ग झालेला आहे कोळपेवाडी शिर्डी ते विंचूर. तर या रोडवर अजून बरेच पूल बांधायचे, तर या पुलाची लवकर चौकशी करून पाणी मारण्याची व्यवस्था करावी. यायचं भुजबळ साहेबांना निवेदन दिलं आणि हे याचं एक निवेदन भुजबळ साहेबांना दिलेलं आहे. भुजबळ साहेब याची चौकशी करतीलच, परंतु या कॉन्ट्रॅक्टरला ताबडतोब पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात यावी हीच विनंती करतो.